नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून पाळण्यात येतो आणि त्यानंतरचा जो आठवडा आहे अर्थात 4 मार्च ते 10 मार्च हा जो सप्ताह आहे तो राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो। खरं तर 4 मार्च 1966 रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली। तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यावेळी औद्योगिक सुरक्षेसाठी एक व्यापक असं सुरक्षा अभियान सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं या सुरक्षा अभियानाला किंवा औद्योगिक सुरक्षेला नवीन दिशा मिळाली। काय आहे बरं हे सुरक्षा अभियान, याच विषय जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्ताने आजचा आपला विशेष कार्यक्रम औद्योगिक सुरक्षेचं महत्त्व या महत्त्वपूर्ण विषयावर। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे उपमहासंचालक राष्ट्रीय सुरक्षा परिषद नवी मुंबई येथून मदन कुलकर्णी सर। सर नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते। धन्यवाद। मुळात सुरक्षा अभियान म्हणजे नेमकं काय आहे किंवा एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे किंवा वेगवेगळी जी औद्योगिक क्षेत्र आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये सुरक्षा हा खूप महत्त्वाचा विषय आहे। मग ही सुरक्षा राखण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलायला पाहिजेत, अनेक मुद्दे आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांचा आज आपण विचार करणार आहोत आजच्या भागामध्ये। कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 050-022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल आणि विषय कळलेला आहेच त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। सर पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करते। 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि त्यानंतरचा सप्ताह राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून पाळला जातो। तर मुळात सुरक्षा अभियान याविषयी जाणून घेण्यापूर्वी या सप्ताहाचं प्रयोजन किंवा या दिवसाचं प्रयोजन याविषयी काय सांगाल? सर्वप्रथम मी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे खूप आभार मानतो की त्यांनी 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवसाच्या निमित्ताने हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे आणि मागील कित्येक वर्ष हा कार्यक्रम तुम्ही चांगला राबवता, दरवर्षी असे कार्यक्रम राबवता। आता 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा स्थापना दिवस आहे आणि ज्या वेळेला राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना केली होती त्यावेळेला आपलं इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण खूप जोरात चाललं होतं आणि त्यावेळेला नवीन मशिनरी यायची, नवीन कार्यप्रणाली लोकांना माहीत नसायची, त्यामुळे अपघात व्हायची हे पण खूप वाढले होते, प्रमाण वाढलं होतं। तर त्या अपघातांवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारे एक अंकुश ठेवण्यासाठी किंवा ते अपघात टाळण्यासाठी काय करता येईल हे त्यावेळच्या आपले जे पॉलिटिशियन्स म्हणा किंवा जे राष्ट्रपती तुम्ही सांगितलं सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांनी पुढाकार घेऊन अशी एक योजना केली की व्हॉलंटरीली म्हणजे स्वतःहून कारखान्यांनी सुरक्षा पाळून त्या योगे अपघात कमी करता येतील असं एक काहीतरी एक मोठं अभियान राबवायला पाहिजे म्हणून त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना केली। आणि आम्ही खूप विचार केल्यानंतर असं ठरवलं की याच्यामध्ये जर सगळ्या लोकांचा सहभाग पाहिजे असेल तर एक मोठं अभियान राबवणं अतिशय जरुरीचं आहे। तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा याच्यात सहभाग होण्यासाठी आम्ही हा 4 मार्च सुरुवातीला राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा करायचं असं ठरवलं आणि हळूहळू लोकांच्या मनामध्ये तो एवढा रुजला की एक दिवस कमी पडायला लागला, त्यामुळे मग त्यांनी हे एक दिवसाच्या ऐवजी पूर्ण सप्ताह साजरा करायचं असं ठरवलं आणि बऱ्याचशा कंपन्या तुम्ही बघाल की पूर्ण महिनाभर सुद्धा हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करतात आणि वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या औद्योगिक वसाहतीमध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या कम्युनिटीजमध्ये ते राबवतात। जसं एखादा निबंध स्पर्धा म्हणा किंवा पोस्टर कॉम्पिटिशन म्हणा किंवा इव्हन बऱ्याच कंपन्या तर याच्याद्वारे सुरक्षेचं महत्त्व पटवून देण्यासाठी नाटकं पण आयोजित करतात त्यांच्या कामगारांद्वारे। तर असे बरेचसे उपक्रम साजरे करून सुरक्षेचं महत्त्व
हे पटवून देण्यासाठी या अभियानाचा खूप मोठा फायदा झालेला आहे. अगदी अगदी. आणि सर, जसं तुम्ही म्हणाल तसं की स्थापना दिवस होता राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा आणि म्हणून तो एक दिवस न पाळता सप्ताह पाळला जाऊ लागला आणि खरंच ही एक व्यापक चळवळ आहे असं आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये अगदी सामान्य लोकांचा सुद्धा सहभाग तितकाच महत्वाचा आहे. मग हे सगळं करत असताना काहीतरी उद्दिष्ट समोर ठेवूनच आपण नेहमी काम करत असतो. तर इथे तर सुरक्षेचा प्रश्न होता. तर मुळात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची उद्दिष्ट किंवा उद्देश काय आहे? आपण बघू शकता की राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचं जे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते राष्ट्रामध्ये एक मोठ्या लीडर म्हणून उदयास येणं आणि लोकांना किंवा कारखान्यांना जे सुरक्षेसाठी लागणारे कार्यप्रणाली विकसित करून देणं किंवा सेफ्टीसाठी जे मेजर्स आपल्या कार्यामध्ये घेणं आवश्यक आहेत त्याचं महत्त्व त्यांना पटवून देणं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं, हे महत्त्वाचं आमचं उद्दिष्ट होतं. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज राबवतो. जसं आपण बघू शकता की अवेअरनेस कॅम्पेन्स ही 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. तसंच 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा अग्नि सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. तसंच जानेवारी महिन्यातला पहिला जो आठवडा असतो, पहिला सप्ताह, तो रोड सेफ्टी म्हणजे रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. तर अशा वेगवेगळ्या अवेअरनेस कॅम्पेन्स आम्ही राबवतो आणि त्याद्वारे रिलेटेड त्याच्याशी संबंधित जे सुरक्षेचे मुद्दे असतात ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो. बाकीचे पण आमच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही बघताच ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं म्हणा, कॉन्फरन्सेस भरवणं, आमचे टेक्निकल लिटरेचर असतं. म्हणजे जसं तुम्ही बघू शकता की विद्युत सुरक्षा असेल तर विद्युत सुरक्षेवरती आम्ही अशी छोटी छोटी पुस्तकं काढली आहेत की त्याद्वारे म्हणजे कामगारांनी किंवा घरामध्ये सुद्धा आपण विद्युत सुरक्षेवरती काय उपाय योजायला पाहिजेत, त्याद्वारे विद्युत सुरक्षा बरोबर पाळली जाईल हे आम्ही तयार करून लोकांपर्यंत पोहोचवतो. तसंच आम्ही सेफ्टी ऑडिट करतो. म्हणजे कारखान्यांमध्ये जाऊन तिथली कार्यप्रणाली बरोबर आहे का नाहीये तर हे आम्ही बघून त्यांना रेकमेंडेशन देतो. अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजद्वारे आम्ही आमचे जे जवळपास 8,500 मेंबर्स आहेत, सभासद आहेत, तर या सभासदांना आम्ही सर्व्हिसेस किंवा या आमच्या काय म्हणतो की कार्य त्यांच्याबरोबर कार्य करून त्यांच्यामध्ये आम्ही पोहोचायचा प्रयत्न करतो. अगदी अगदी. सर, जसं तुम्ही म्हणालात तसं की वेगवेगळे दिवस असतात, त्या दिवसाच्या निमित्ताने जी जनजागृती व्हायला पाहिजे किंवा त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जेव्हा ती सगळी कार्यप्रणाली आपण राबवत असतो तेव्हा खूप महत्वाचं असतं सुरक्षा राखणं हा मुद्दा. तर वेगवेगळे औद्योगिक क्षेत्र आहेत, आपण एक एक मुद्द्यांचा विचार करू शकतो की नेमकी कार्यप्रणाली कशी असायला हवी. तर अतिशय चांगला प्रश्न विचारला की तुम्ही जर बघितलं की प्रत्येक कारखान्यामध्ये वेगळं कार्य चालू असतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जी रसायनं तयार करणारी कंपनी असते त्यांच्यामध्ये घातक रसायनं हाताळतात ते. तर प्रत्येक रसायनाचा आपल्यावरती आणि पर्यावरणावरती वेगळा परिणाम होऊ शकतो. तसे काही रसायनं असतात ती फ्लेमेबल असतात, ती आग पकडतात. काही रसायनं असतात ती एक्सप्लोड होऊ शकतात, त्यांचा स्फोट होऊ शकतो. काही रसायनांद्वारे आपल्या अंगाला इजा होऊ शकते, टॉक्झिक असू शकतात. तर प्रत्येक रसायन बघून ते कसं हाताळायचं आणि त्याचा उपयोग होताना आपली सुरक्षा कशी राखायची याच्यासाठी वेगळी कार्यप्रणाली नेमायला लागते. आपण जर इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज घेतल्या तर तिथं खूप मोठे मोठे अवजड अशा वस्तू आपल्याला हाताळायला लागतात. तर तिथं हाताळताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रसायनापेक्षा वेगळ्या कार्यप्रणाली असतील अशा आपल्याला हाताळायला लागतात. त्यामुळे प्रत्येक कारखान्याच्या दृष्टीने ही कार्यप्रणाली वेगवेगळी होऊ शकते. किंवा आपण असं म्हणू शकतो की या सुरक्षेसाठी नियमावली समजा तयार करण्यात आली वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रांसाठी. मग इंजिनिअरिंग असेल तर त्याच्यासाठी वेगळी नियमावली, फक्त ती त्या कारखानदारांनी किंवा त्या कंपन्यांनी पाळणं फार गरजेचं असतं, नाही का? अगदी बरोबर आहे. काय सांगाल सर? याच्यामध्ये आपल्या देशाने खूप चांगले कायदे केलेले आहेत. या सेफ्टी रिलेटेड तुम्ही जर बघितलं आपला फॅक्टरीज ऍक्ट आणि फॅक्टरीज रूल्स हा महत्वाचा कायदा असतो. तर या कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारखान्यांसाठी
त्यांनी काय कार्यप्रणाली अवलंबायला पाहिजे याचं अतिशय डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. तर प्रत्येक कारखान्याच्या अनुषंगाने आम्ही ती कार्यप्रणाली त्यांना समजावून सांगतो आणि ती कार्यप्रणाली त्यांच्या याच्यामध्ये कशी उपयोग आणता येईल हे आम्ही त्यांना समजावून सांगत असतो. अगदी बरोबर सर. याच निमित्ताने दरवर्षीची एक थीम असते म्हणा किंवा प्रतिज्ञा सुद्धा असते या राष्ट्रीय सुरक्षा निमित्ताने. ते कोणती प्रतिज्ञा आहे किंवा थीम कोणती आहे आणि त्या अनुषंगाने आपण काय कार्य करायचंय याविषयी जाणून घेऊया. आपण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार सर. मॅडम, औद्योगिक सुरक्षा या संदर्भात माझा प्रश्न असा आहे की साधारणतः आपण पाहतो की आपण बाहेर फिरत असताना, प्रवास करताना, काही इतर वेळी अचानक आपल्याला एखाद्या इंडस्ट्रियल मीटिंगमध्ये फॅक्टरीज किंवा कुठल्याही ठिकाणी आग लागली दिसते. तर अशा ठिकाणी जवळपास कुणीही नसताना एक जागरूक नागरिक म्हणून ती आग विझवण्यासाठी किंवा मनुष्यबळाची हानी थांबवण्यासाठी माझी जबाबदारी मी कशा प्रकारे पार करू शकतो आणि मी साधारणपणे कुठं संपर्क केला तर लवकरात लवकर हे आग विझवण्याचं काम होऊ शकतं यावर आपण मार्गदर्शन करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. काय सांगाल सर? कधीतरी आपण फिरत असताना जेव्हा कुठल्या कारखान्याला किंवा इंडस्ट्रीला आग लागलेली आपण पाहत असतो, मग अशा वेळेला एक नागरिक म्हणून आपण कशी जबाबदारी घेतली पाहिजे या सगळ्याची, किंवा मनुष्यबळ तिथे पुरेसं मिळालं पाहिजे, किंवा संपर्क नेमका कोणाला साधायचा की जेणेकरून ती आग विझवण्यासाठी किंवा ते जे संकट आहे ते दूर करण्यासाठी मदत होईल? मला वाटतं एक नागरिक म्हणून आपली पहिली जबाबदारी ही आहे की त्या आग लागलेल्या ठिकाणापासून आपण शक्यतो लांब असणं सगळ्यात चांगलं. कारण ते आग विझवण्यासाठी जे फर्स्ट रिस्पॉन्डर्स येतील, फायर ब्रिगेड म्हणा, पोलीस म्हणा किंवा बाकीचे जे तज्ज्ञ लोक येतात, तर त्यांना काम करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच आपण जर पाहिलं कुठं आग लागली असेल आणि जर आजूबाजूला कोणी नसेल तर आपली जबाबदारी ही आहे की आपण फायर ब्रिगेडला ती इन्फॉर्मेशन देणं अतिशय जरुरीचं आहे. आणि फायर प्रत्येक कारखान्यामध्ये त्या कारखान्याची जबाबदारी असते की इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅन हे बनवणं हे प्रत्येक कारखान्याचं जबाबदारी असते. आणि त्या इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅननुसार ती कंपनी वेगवेगळे माणसांना वेगवेगळा रोल दिलेला असतो, त्यानुसार ते कामं करतात. आणि ती जी इमर्जन्सी असेल, आग लागणं म्हणा किंवा अजून कुठली इमर्जन्सी असेल, त्याच्यावरती ती योग्य ते उपाययोजना करतात. त्यामुळे एक चांगला नागरिक म्हणून आपण शक्यतोवर त्या जागेपासून लांब जाणं, स्वतःचा जीव वाचणं, तसंच आजूबाजूच्या लोकांचाही जीव वाचणं हे पहिली जबाबदारी आहे. आणि मग त्याप्रमाणे जे एक प्रणाली असते दुसऱ्या ते रोखण्यासाठी, तिथे संपर्क साधून मला वाटतं ही आपत्ती टाळता येऊ शकते, नाही का? हो. ही आपल्या जर लक्षामध्ये आलं की अशी काहीतरी इमर्जन्सी घटना घडलेली आहे तर आपण त्वरित ती माहिती जवळच्या फायर ब्रिगेडला देणं किंवा जे काही सरकारी पोलीस स्टेशन्स असेल किंवा अशा ठिकाणी देणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं. अगदी बरोबर आहे. कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रिया किंवा घरातमध्ये जेव्हा काम करत असतात तेव्हा सुद्धा सुरक्षा खूप महत्वाची असते. त्या मुद्द्याकडे यायचंय सर, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. किशोर मंत्री आपल्याशी बोलतात जालन्याहून. नमस्कार. हॅलो. हॅलो, हा बोला. मी नंदकिशोर मंत्री बोलतोय. हा बोला. मॅडम, हे रस्ता सुरक्षेबद्दल मला बोलायचं होतं. वाहतुकीचे जे नियम आहेत हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले नाहीत. बरं. तरी ते पोहोचण्यासाठी शासनाची जिम्मेदारी नाही का? आणि अपघातात दुर्घटनाग्रस्त जे लोक होतात ते जास्तीत जास्त ग्रामीण भागातील असतात. नियमावली केवळ आरटीओ ऑफिस मध्येच लावून चालणार नाही असं मला वाटतंय. आणि शहरामध्ये वाहतुकीचे नियम आहे कडक करण्यासाठी काही पेट्रोल पंपावर वगैरे इकडे तिकडे ते मोटरसायकलवर फास्ट कोणीकडल्या रॉंग एंट्री मधून बी टाकतात गाड्या, त्यांच्यासाठी पेट्रोल पंपावर कॅमेरा लावणं जरुरी आहे.
आपला प्रश्न कळलेला आहे. जसं सर तुम्ही मगाशी म्हणालात तसं की रस्ता सुरक्षा हा सुद्धा एक दिवस असतो, म्हणजे वेगवेगळे या सप्ताह सुरक्षा असतो. सप्ताहा निमित्ताने वेगवेगळे आपण ज्या औद्योगिक क्षेत्र विचारात घेत असतो त्यातला रस्ता सुरक्षेविषयीचा त्यांचा प्रश्न होता की जे वाहतुकीचे नियम आहेत ते अजूनही ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले नाही अशी त्यांची थोडीशी तक्रार आहे आणि त्या निमित्ताने हे अपघातांचं प्रमाण ग्रामीण भागात आपल्याला जास्त दिसून येतं असा त्यांचा तक्रारवजा प्रश्न आहे. सर काय सांगाल की हे सगळे नियमावली तिथे पोहोचवण्यासाठी शासनाची किंवा सरकारकडनं कशी काय मदत होऊ शकते? हा अतिशय चांगला प्रश्न आहे मी म्हणेल, कारण आज आपण बघितलं की भारतामध्ये सगळ्यात जास्ती रस्ते अपघात होतात आणि त्याच्यामध्ये मरणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप जास्ती आहे. दरवर्षी जवळपास आपल्याकडं 1.5 लाख लोक रस्ता अपघातामध्ये मरतात. ओहो. आणि तुम्ही जर गेल्या काही वर्षातलं जर प्रमाण बघितलं तर हे प्रमाण वाढतच चाललंय. त्याच्या आधी 1,20,000 1,30,000 म्हणजे ही संख्या कमी व्हायच्या ऐवजी ती वाढत चालली आहे. त्यामुळे हा रस्ता अपघात हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं या मुद्द्यावरती लक्ष देण्यासाठी भारत सरकार किंवा शासन रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा सप्ताह साजरा केला जातो आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सुद्धा हे एक अभियान राबवतं आणि ज्याच्यामध्ये की वेगवेगळ्या रस्ता सुरक्षाचे जे पैलू आहेत त्या पैलूवरती आम्ही एक एक पैलू निवडून त्याच्याबद्दल माहिती आम्ही दरवर्षी या अभियानात देत असतो. जसं एक लेन आपलं लेन डिसिप्लिन पाळणं म्हणा किंवा ओव्हरटेकिंग करताना हॉर्न देऊन किंवा रस्त्याचे जे नियम आहेत ते पाळून आपण पुढे जाणं, असे बरेचसे जे रस्ता सुरक्षा संबंधी जे नियम आहेत ते नियम लोकांपर्यंत समजावणं आणि त्याद्वारे त्यांना त्याची माहिती करून देणं, ज्याद्वारे रस्ते अपघात कमी होऊन त्यातल्या मरणाऱ्यांची संख्या कमी होईल हे आम्ही प्रयत्न करत असतो. तर तसंच दुसरं म्हणजे आम्ही असे वेगवेगळ्या छोट्या छोट्या पुस्तका डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणा किंवा ड्रायव्हिंग करताना काय काळजी घ्यायची अशी आम्ही तयार करतो आणि आम्ही 2-2, 3-3 दिवसाचे प्रशिक्षण वर्ग सुद्धा राबवतो की ज्याद्वारे ड्रायव्हर्सना ही व्यवस्थित माहिती मिळेल की रस्ते सुरक्षेबद्दल काय नियम आहेत आणि ते आपण कसे पाळायचे ते. आणि जसं सर तुम्ही म्हणाल तसं की या सुरक्षा परिषदेच्या बरेचशी कार्यालये आहेत पूर्ण भारतभर, त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत सुद्धा मला वाटतं हे सुरक्षा परिषद किंवा त्यांची नियमावली पोहोचलेली आहे या रस्ता सुरक्षेच्या बाबतीत. हो, मला वाटतं तो बऱ्यापैकी आपण सगळ्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. म्हणजे भारत शासन म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे जे राज्य शासन आहे तिथल्या आरटीओला बरोबर घेऊन हे रस्ता सुरक्षा अपघात कमी करण्याबद्दल बऱ्याचशा उपाययोजना चालू असतात आणि याच्यामध्ये त्या ठिकाणचे उद्योग पण त्याच्यामध्ये सहभागी होऊन रस्ते अपघात कसे कमी करता येईल याच्या बऱ्याचशा उपाययोजना करत असतात. अगदी बरोबर. सर जसं तुम्ही म्हणालात तसं की वेगवेगळ्या कारखान्यांमधली एक सुरक्षेसाठीची एक नियमावली असते आणि अर्थात ती नियमावली त्यांनी पाळणं फार गरजेचं असतं, तरी सुद्धा कुठेतरी चूक होते आणि मग त्यानंतर हे आपत्कालीन अपघात होत असतात. आपला कार्यक्रम सखी सह्याद्री असल्यामुळे सखींसाठीचा आता माझा प्रश्न आहे की महिला ज्या कारखान्यामध्ये काम करत असतात त्यांची सुद्धा सुरक्षितता खूप महत्वाची असते. घरात सुद्धा काम करताना खूप महत्वाची सुरक्षा असते. पण मग दोन्ही मुद्दे तुम्ही कसे सांगाल सुरक्षेच्या बाबतीत, कारखान्यात काम करणाऱ्या महिला आणि घरी काम करणाऱ्या महिला? कारखान्यामध्ये ज्या महिला काम करतात त्यांना कारखान्याचे नियम लागू होतात. म्हणजे कारखान्यामध्ये काम करताना जे आपण सुरक्षा पाळायला पाहिजे ते सगळ्या कामगारांसाठी नियम समानच असतात. तर त्यामुळे त्याच्यामध्ये असं भेदभाव असा करता येणार नाही आपल्याला. पण एकच सांगू इच्छितो की कारखान्यामध्ये जे सुरक्षेबद्दलचे नियम असतील ते आवश्यक पाळणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामध्ये अजिबात कुठली त्रुटी असून चालत नाही. आणि घरी काम करणाऱ्याचं गृहिणी ज्या आहेत त्यांच्याबद्दल तर वेगवेगळे सुरक्षेचे मुद्दे असतातच. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पिलेज होऊन जे आपण घसरून पडणं किंवा बऱ्याचदा इलेक्ट्रिक शॉक लागतो आपल्याला किंवा बऱ्याचदा वरनं खाली येताना आपण पाय घसरून पडणं म्हणा, अशा वेगवेगळ्या सुरक्षेचे मुद्दे येऊ शकतात.
तर त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या या पण आपल्याला चांगल्या माहिती आहेत की पाणी सांडून न देणं म्हणा किंवा जिथं जिथं आपल्याला अडथळे दिसत आहेत अडथळे दूर करून शक्यतो चालायची जागा व्यवस्थित ठेवा म्हणा किंवा जिथं अंधार असेल तिथं शक्यतोवर उत्तम प्रकाश योजना करून बऱ्याचदा असं होतं की जिन्यातनं खाली उतरताना अंधार असतो पायरी लक्षात येत नाही आणि पाय तोल जाऊन आपण पडू शकतो तर अशा बऱ्याचशा सुरक्षेच्या उपाययोजना मला वाटतं करणं जरुरीचं आहे. सर या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्ताने तुम्ही तर खूप छान मार्गदर्शन करत आहातच की सुरक्षा किती महत्वाची आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे तज्ज्ञ सदस्य प्रकाश कुलकर्णी यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. थँक्यू. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्ताने आजची आमची चर्चा आहे की औद्योगिक सुरक्षा किती महत्वाची आहे याविषयी सर आपण काय सांगाल? औद्योगिक सुरक्षा महत्वाची तर आहेच आहे आणि त्यासाठीच आज जे आपण बोलावलेलं आहे ज्यांना डायरेक्टर कुलकर्णी MM कुलकर्णी तर त्या नॅशनल सेफ्टी काउन्सिल तर्फे नेहमी हे सुरक्षा ऑडिट सेफ्टी ऑडिट आणि ट्रेनिंग प्रोग्राम हे संपूर्ण हिंदुस्थानात वेगवेगळ्या चॅप्टर्सच्या थ्रू घेतले जातात. यांचे संपूर्ण देशामध्ये बरेच सगळे चॅप्टर्स आहेत त्यांच्यातर्फे हे प्रोग्राम्स घेतले जातात. तर आता मी ह्याच्या कारखान्यांमध्ये स्त्रियांविषयी तुम्ही एक प्रश्न विचारला होता तर लेडीज आजकाल लेडीज ह्या वर्कशॉप्समध्ये फॅक्टरीजमध्ये बऱ्याच प्रमाणात काम करत असतात. बेसिकली या बाबतीमध्ये मला एक सांगायचं आहे की मी सुद्धा नॅशनल सेफ्टी काउन्सिलच्या एक्सपर्ट पॅनलवर मेंबर आहे. तर त्यांच्यातर्फे आम्ही ऑडिटला ज्यावेळेस जातो त्यावेळेस बऱ्याचशा फॅक्टरीजमध्ये असं पाहिलेलं आहे की खूप मशीन्सवर अशा लेडीज काम करत असताना त्यांचे लूज कपडे जे असतात असे मशीनमध्ये अडकून ऍक्सिडेंट्स बरेच झालेले आढळले. तर तेवढं एक लेडीजने एक पाळावं की लूज असे क्लोथ्स घालू नाही मशीन जवळ असताना. त्याच्यानंतर सेफ्टी शूज त्याच्यानंतर हँड ग्लोव्स आणि गॉगल्स कारण इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटच्या ज्या फॅक्टरीज असतात इंडस्ट्रीज असतात त्याच्यामध्ये लेडीज खूपच काम करत असतात आणि ते जे पार्ट्स एवढे बारीक असतात की ते डोळ्यात जाऊ शकतात. त्यामुळे गॉगल्स आर एसेन्शियल. आणि मी इलेक्ट्रिकल कन्सल्टंट असल्यामुळे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटच्या बाबतीत सुद्धा थोडक्यात असं सांगू शकतो की आजकाल इतक्या आगी लागतात आणि त्याच्यापैकी जवळ 50 to 60% आगी ह्या शॉर्ट सर्किटने लागतात. त्यामुळे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट आणि इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनची काळजी घेणं प्रत्येक ठिकाणी खूप जरुरी आहे. आणि त्यासाठी इलेक्ट्रिसिटी लॉज म्हणून इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 हा हिंदुस्थानात बनलेला आहे. त्याचं जर पालन केलं आणि सगळे नॉर्म्स जर ऑब्झर्व्ह केले तर आपल्याला इलेक्ट्रिकलच्या बाबतीत 100% सुरक्षा मिळू शकते. हा आमचा अनुभव. खूप खूप धन्यवाद सर आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. थँक्यू. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. औदुंबर हावळे आपल्याशी बोलतात पनवेलहून. नमस्कार सर. हॅलो. हा नमस्कार बोला. नमस्कार मी नवी मुंबईतून औदुंबर हावळे बोलतोय. मी फायर ब्रिगेड मध्ये कामाला आहे. फायर ब्रिगेड मध्ये रेस्क्यू ऑपरेटर म्हणून मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर काम करतोय. बरं. तुमचा जो प्रोग्राम आहे जे रस्ता साप्ताहिक चालू आहे ते त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि मी आज 1 वर्ष झालं काम करतोय त्या रस्त्यावर. अपघात होतात त्याच्यासाठी रेस्क्यू म्हणून मी काम करत आहे. हॅलो. हा सर सलग प्रश्न विचारा. साप्ताहिक त्यांचा सुरक्षा म्हणून सप्ताह चालू आहे रस्त्यावर त्यांचा. हॅलो सर सलग प्रश्न विचारा आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतो आहे. तर त्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी जो सप्ताह चालू केला त्याबद्दल भरपूर काय सुरक्षा झालेली आहे रस्त्यावर. हॅलो. बरं बरं. निक्का रस्ता सुरक्षा सप्ताह हा निक्का हाच मुद्दा धरून नाही चालणार मॅडम. रस्ते पण महत्वाचे आहेत. बरं बरं धन्यवाद सर आपला मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे.
फायर ब्रिगेडमध्ये ते काम करत आहेत आणि हे जे सुरक्षा अभियान आहे किंवा सुरक्षा सप्ताह आहे तो पाळल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की 1 वर्षभर काम करतात आणि आता बरेचसे अपघात किंवा एक जी रस्त्यावरची जी सुरक्षा आहे ती राखण्यात आलेली आहे. पण केवळ अपघात न टाळता रस्त्यांची सुद्धा सुधारणा होणं फार महत्वाचं आहे हा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. अर्थात तो वेगळा मुद्दा आहे असं पण म्हणू शकतो नाही का. सर, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेविषयी आपण जेव्हा बोलत होतो की त्यांच्यामुळे हा सुरक्षा अभियान एक व्यापक स्वरूपात चळवळ सुरू झालेली आहे, तर मग अशा वेळेला सर ह्या सुरक्षेसाठी काही प्रतिज्ञा किंवा थीम दरवर्षी आपली असते त्याविषयी काय सांगाल? दरवर्षी 4 मार्चला हा जो राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो तेव्हा प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी एक सुरक्षा प्रतिज्ञा घेतली जाते आणि या प्रतिज्ञेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक सहभाग घेतलेला माणूस हे जाहीर करतो किंवा प्लेज देतो की मी पूर्ण सुरक्षेला पूर्णपणे वाहून घेतो आणि जी काही कारखान्यामध्ये सुरक्षा प्रणाली असेल तिचं मी पूर्णपणे पालन करीन आणि पूर्ण वर्षभर मी स्वतःला सुरक्षेसाठी रिकमिट करीन. आणि याद्वारे होणारे जे अपघात जे आपण टाळू शकतो त्याच्यापासून कारखान्याला होणारं जे नुकसान आहे ते टाळू शकतं आणि अल्टिमेटली कारखान्याला नुकसान झालं ते आपला नॅशनल लॉस असतो तो कमी होणार, त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते. तर अशी हे सगळं प्रतिज्ञेमध्ये म्हटलेलं असतं. तर महत्वाचं म्हणजे या दिवशी प्रत्येक कामगार प्रतिज्ञा घेऊन हे ठरवतो की मी सुरक्षित काम करेल ज्याद्वारे अपघात टाळता येतील. सर, असंही आपण म्हणू शकतो की मी सुरक्षित काम करेन आणि इतरांसाठी सुद्धा सुरक्षा तितकीच महत्वाची मी करीन. म्हणजे समजा दुसरा कोणी अपघातात असेल तर त्याला मदत करणं सुद्धा माझं कर्तव्य असलं पाहिजे नाही का. अगदी बरोबर. स्वतः सुरक्षित काम करायचं. तसंच आपण दुसऱ्या कोणी जर असुरक्षित काम करत असेल त्याला ते दाखवून देऊन सुरक्षित काम करणं जरुरी आहे. आणि यावर्षीची थीम जर आपण बघितली की यावर्षीची थीम जी आपण ठरवली आहे ती लीडरशिप इन सेफ्टी अँड हेल्थ एनहान्सेस बिझनेस सस्टेनेबिलिटी. आपण स्क्रीनवर पाहू शकतो, आपण बघू शकतो स्क्रीनवर. पण ही स्क्रीन सुद्धा आम्ही थीम मुद्दाम अशी निवडलेली आहे की जिथं सेफ्टी आणि हेल्थ म्हणजे सुरक्षा आणि आरोग्यामध्ये लीडरशिप ही प्रत्येक ठिकाणी पाहिजे. लीडरशिप हे फक्त म्हणजे कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटनी घेऊन करायचं असं नाहीये. प्रत्येक कामगारांनी या सुरक्षेमध्ये पुढे होऊन काम करणं जरुरीचं आहे की त्याद्वारे, कारण शेवटी सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. असं म्हणून चालणार नाही की सुरक्षा ही फक्त कंपनीच्या टॉप मॅनेजरनीच पाळली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की जी सुरक्षित कार्यप्रणाली अपनायला पाहिजे ती त्यांनी पाळून त्याद्वारे अपघात टाळणं जरुरीचं आहे. तर त्या दृष्टीने ही लीडरशिप इन सेफ्टी या वर्षीची थीम जी आहे ती आम्ही ठरवलेली आहे. तर याच्यामध्ये आपण एक अतिशय सुंदर पोस्टर पण बनवलंय, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, की ज्याच्यामध्ये आम्ही हे दाखवलंय की सेफ्टीमध्ये जर लीडरशिप जर चांगली पाळली गेली तर त्या कंपनीला एक छानपैकी अवॉर्ड मिळू शकतं. बरं. आणि मला वाटतं मी हेही तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे अभियान आहे राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचं, तर याला मिनिस्ट्री ऑफ लेबरचं पूर्ण सपोर्ट असतो आणि ते प्रत्येक राज्याला सेपरेटली लिहून प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा हे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि जे चांगले काम करणारे कामगार असतील किंवा ज्या चांगले काम करणाऱ्या कारखाने असतील, उद्योग असतील, त्यांना या दिवशी राज्य शासनातर्फे ते पुरस्कार दिले जातात, सन्मानित केलं जातं की त्यांच्या कार्याला सुद्धा प्रेरणा आणि इतरांना प्रोत्साहन नाही का. सर, जसं तुम्ही म्हणालात तसं की वेगवेगळी कायदे प्रणाली असते किंवा नियमावली असते आणि ह्या सगळ्यामध्ये समजा जर ती नियमावली नाही पाळली गेली तर काही कायदे आहेत का किंवा काही कारवाई केली जाते का? मी हे सांगू इच्छितो की आपल्याकडं प्रत्येक कार्यासाठी कायदे केलेले आहेत. अगदी. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल सेफ्टी म्हणजे विद्युत सुरक्षा धरा, मटेरियल हँडलिंग, मटेरियल सेफ्टी म्हणजे उजट, जसं मी सांगितलं सामान हाताळताना काय सुरक्षा घ्यायची, अशा प्रत्येक सुरक्षेच्या बाबीसाठी आपण कायदे केलेले आहेत. आणि हे कायदे कारखाने व्यवस्थित पाळतात का नाही हे बघण्यासाठी प्रत्येक राज्य शासनाकडे फॅक्टरी इन्स्पेक्टोरेट म्हणून एक संस्था असते. तर ते या प्रत्येक कारखान्यामध्ये जाऊन तपासणी करतात
आणि तिची कार्यप्रणाली जर व्यवस्थित राबवली जात नसेल तर त्यांना वेळोवेळी उपदेश करून किंवा ॲडवाईस करून ते ती कार्यप्रणाली कशी राबवली जाईल हे बघतात ते. सर, जसं तुम्ही म्हणाल तसं की या वर्षीची जी थीम आहे ती नेतृत्व आणि सुरक्षा असं एकत्र एकमेकांसोबत जात आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण का प्रत्येकाने नेतृत्वाने पुढे आलं पाहिजे, स्वतः सुरक्षित राहिलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा सुरक्षित ठेवलं पाहिजे. हाच खरं तर मला वाटतं उद्देश आहे या वर्षीचा. तर ही सगळी जी थीम आहे किंवा हा जो उद्देश आहे तो प्रत्यक्षात येण्यासाठी अर्थातच राष्ट्रीय सुरक्षा परिषद नेहमीच कार्यरत आहेच. तर या वर्षीच्या सगळ्या योजना कोणत्या कोणत्या आहेत? महत्वाची म्हणजे आम्ही आमच्या कार्यप्रणालीत सगळ्यात मोठा सहभाग हा आमच्या ट्रेनिंगचा असतो. म्हणजे आपण वेगवेगळे प्रशिक्षण देतो, 2 दिवसाचे, 3 दिवसाचे किंवा 5 दिवसाचे वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग आयोजन करून आम्ही प्रत्येक कारखान्यामध्ये हे लीडरशिप कशी अवलंबता येईल याच्याबद्दल माहिती देतो. आणि याच्यावरती आम्ही जसं मी सांगितलं तसं पोस्टर पण डेव्हलप करतो. तर हे एक पोस्टर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की लीडरशिप संबंधित हे पोस्टर आम्ही डेव्हलप केलेलं आहे. तर हे प्रत्येक कारखान्यामध्ये हे पोस्टर लावून ते प्रत्येक कामगाराला मोटिवेट करतात की तू सुरक्षित कार्यप्रणाली पाळून की त्या ठिकाणी कशी लीडरशिप फॉलो करतात. अगदी बरोबर. सर, प्रत्येकाला एक आपण म्हणू शकतो की जागरूकता निर्माण करण्यासाठी ट्रेनिंग देण्याचं काम किंवा प्रशिक्षण देण्याचं काम तुम्ही करत असतात. आणि या सगळ्यामध्ये आता अर्थातच तंत्रज्ञान खूप पुढारलेलं आहे, त्यामुळे ई लर्निंगची सुद्धा तुम्ही सोय केलेली आहे. तर त्याविषयी काय सांगाल? म्हणजे अगदी घर बसल्या किंवा आपल्याला माहिती मिळू शकते, तर याविषयी काय सांगाल? किंवा तुमचे कॅलेंडर्स आहेत त्या सगळ्या बाबतीत सुद्धा आम्हाला मार्गदर्शन नक्कीच आवडेल. नक्कीच. सुरुवातीला मी तुमचा जो पहिला प्रश्न होता की ई लर्निंग कोर्सेस, आम्ही आता जसं कामाचं स्वरूप बदलत चाललंय तसं प्रत्येक कारखान्याच्या ठिकाणी तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान वापरून कमीत कमी लोकांमध्ये कसं जास्तीत जास्त काम करता येईल हे बघितलं जातं. त्यामुळे आमचे पूर्वीचे जे प्रशिक्षण वर्ग असायचे जिथं कामगाराला प्रत्यक्ष यायला लागायचं आणि त्याच्याद्वारे आम्ही त्यांना प्रशिक्षण द्यायचो, तर ते तो जो मोड होता तो कमी होत होत लोकांना सुट्टी मिळत नाही प्रशिक्षण वर्गात. त्यामुळे आम्ही हा ई लर्निंग कोर्सेस हे आम्ही नवीन चालू केलेत. तर ज्याद्वारे कामगार स्वतःच्या जागी बसून तो ते प्रशिक्षण घेऊ शकतो. अगदी आम्ही याच्यामध्ये ऑनलाईन त्यांना ट्रेनिंगचं जे मटेरियल असतं ते अवेलेबल करून देतो. आणि दर आठवड्याला एक आठवड्याच्या शेवटी रविवारी म्हणा किंवा कुठल्या तरी दिवशी त्याला एक परीक्षा द्यायला लागते. बरं. म्हणजे त्यांनी त्या शिकलाय काय, त्याला समजलंय की नाही हे आम्ही बघतो. आणि त्याला समजलं नसेल तर आम्ही त्याला वेळोवेळी ईमेलच्या थ्रू गायडन्स पण देतो, टेलिफोनच्या थ्रू पण गायडन्स देतो. आणि त्या प्रत्येक टॉपिकवरती आम्ही असे ई लर्निंग कोर्सेस काढलेले आहेत. तर आपण बघू शकता की आम्ही सध्या 3 टाईपचे ई लर्निंग कोर्सेस आहेत. एक तर कन्स्ट्रक्शन सेफ्टीवरती आहे, एक केमिकल सेफ्टीवरती आहे आणि एक इंडस्ट्रियल सेफ्टीवरती. असे वेगवेगळ्या 8 आठवड्याचे, 10 आठवड्याचे किंवा 5 आठवड्याचे हे वेगवेगळे कोर्सेस असतात. तर त्याद्वारे आम्ही जागरूकता निर्माण करायचा आणि ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. सर, आणखीन जाणून घ्यायचंय पण आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. NS तोरसकर आपल्याशी बोलतायत गोव्याहून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. रेल्वेला उतरताना एक दरवाजा असतो आणि चढताना एकच दरवाजा असतो. तो जर त्या ठिकाणी 2 दरवाजे असतील तर उतरणाऱ्याचे दरवाजे वेगळे आणि चढणाऱ्याचे दरवाजे वेगळे असतील तर अपघात होणार नाही. किंवा एखादी मुलगी चढते लहान मुलाला घेऊन, एकाच दरवाज्यामुळे त्याला ते ब्रेक होतं आणि ती पडते. बरं. धन्यवाद. रेल्वे सुरक्षाच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की चढताना आणि उतरताना जर वेगवेगळे दरवाजे असतील तर ती सुरक्षा जास्तीत जास्त राखली जाऊ शकते, असा त्यांचा मुद्दा आहे. सर, आपण काय सांगाल? रेल्वे सुरक्षा पण तितकीच महत्वाची आहे. पण मी इथं हे सांगू इच्छितो की रेल्वे संबंधी जी सुरक्षा पाहिजे ते रेल्वेचं एक वेगळं सेफ्टी डिपार्टमेंट असतं आणि ते त्याची काळजी घेतं. त्यामुळे रेल्वे संबंधी सुरक्षा ही आमच्या अखत्यारीत येत नाही. आम्ही रादर त्यावरती काही
सांगणं भाष्य करू शकत नाही. पण तुमचा मुद्दा मला नक्कीच समजला आणि आम्ही हे प्रयत्न करू की रेल्वेपर्यंत कसा पोहोचेल, तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अर्थात वेगवेगळे आपण म्हणू शकतो की सुरक्षेचे विभाग असतात, त्या विभागांच्या अंडर ते सगळं येत असतं, त्यामुळे तुम्ही एक तिथपर्यंत त्यांची सूचना पोहोचवा एवढंच आपण बोलू शकतो, नाही का? आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. माधवी जोशी आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार मॅडम. हा नमस्कार. आतापर्यंत मी चांगलं त्यांचं मतप्रदर्शन केलेलं मी ऐकलंय. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आमच्या इथे सोसायटीच्या खाली तळमजल्याला तिथे रस्त्यावरती गॅरेजेस ते करतात. आता हे औद्योगिकच आहेत ना, पण आम्हाला जाणाऱ्या येणाऱ्या जे रस्त्यावरती लोक आहेत त्यांना अडचण होते. काही वेळेला ते चालवून बघतात, हे करतात, त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना काय आणि लहान मुलांना काय त्रास होतो. आणि त्याच्याबद्दल काय आपण करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता आम्ही काही वेळेला माझ्या मैत्रिणीकडे जातो, त्याला मोठा पेट्रोल पंप आहे, तर पेट्रोल पंपावरती सुद्धा अशी उलट्या दिशेने वाहनं येतात आणि तिथे हॉर्न वगैरे काही वाजवत नाही, तो त्याच्यामुळे अपघात खूप होतात. तर याच्या संबंधी सुरक्षा जर आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी उपाय काय आहे? धन्यवाद. धन्यवाद मॅडम. काय सांगाल सर? मला वाटतं दोन प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत. पहिला प्रश्न म्हणजे सोसायटीच्या खाली जे गॅरेज आहे त्याबद्दल आहे. तर मला वाटतं हा प्रश्न तुम्ही जर म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे जर उपस्थित केलात, कारण कुणाला काय करायला परवानगी द्यायची बिल्डिंगमध्ये हे मला वाटतं म्युन्सिपल कॉर्पोरेशन ठरवतं आणि त्याच्याबद्दल ते योग्य ते कारवाई करू शकतील. आणि दुसरा प्रश्न म्हणजे रस्ते सुरक्षा संबंधी आहे की पेट्रोल पंपाजवळ जी वाहनं येतात जातात किंवा त्याचं कंट्रोल जे व्हायला पाहिजे ते मला वाटतं वाहतूक सुरक्षा पोलीस जे असतात तर त्यांच्याकडं नेला तर ते योग्यरित्या हाताळू शकतील. पण तुमचे दोन्ही मुद्दे अतिशय बरोबर आहेत की या संबंधी योग्य ती काळजी घेणं अतिशय जरुरी आहे. अगदी बरोबर. कारण दोन्ही प्रश्न हे सुरक्षेसंबंधीच निगडीत आहेत. फक्त ती सुरक्षा कोणी बघायची हे अप्रोप्रिएट जी अथॉरिटी असेल त्यांच्याकडे ते मुद्दे उपस्थित केले तर. आणि या प्रत्येक मुद्द्याशी रिलेटेड आपल्याकडे कायदा आहे, त्यामुळे त्या कायद्याअंतर्गत ते कारवाई करू शकतात. फक्त त्या क्षेत्रातल्या त्या अधिकाऱ्यांशी आपण बोलणं फार गरजेचं आहे, नाही का? सर, मगाशी तुम्ही ई लर्निंग कोर्सेस विषयी सांगत होतात, त्याचबरोबरीने कॅलेंडर्स सुद्धा तुम्ही काढलेले आहेत, त्याविषयी काय सांगाल, जे की सुरक्षेसाठी खूप छान प्रोत्साहन करतात असं आपण म्हणू शकतो? काय सांगाल सर? हे कॅलेंडर तुम्ही जर बघितलं, आम्ही जवळपास दरवर्षी 3 लाख कॅलेंडर आम्ही छापतो आणि आमच्या मेंबर्सला अवेलेबल करून देतो. या कॅलेंडरचं एक उद्दिष्ट हे असतं की अतिशय सुंदररित्या एखादा सुरक्षेचा मुद्दा आम्ही कार्टूनच्या द्वारे डेपिक्ट करून तो कॉमन माणसाला कसा कळेल हे आम्ही दाखवतो. तर या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की रस्त्या सुरक्षेसंबंधी जसं पेट्रोल पंपावरती आपण आत्ताच एक मुद्दा काढला होता, तसं बऱ्याच आपण हे बघितलं असेल की पेट्रोल भरताना सुद्धा लोक मोबाईल बोलतात म्हणा किंवा मोबाईल वापरतात. तो एक सुरक्षेसंबंधी मुद्दा आहे, तर तो आम्ही याद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की पेट्रोल भरताना तुम्ही मोबाईल वापरू नका. दुसरा म्हणजे कारखान्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं असं घातक रसायनं हाताळतात, तर तिथं त्याच्याशी निगडीत अशी जी विद्युत उपकरणं असतात की त्याच्यातनं स्पार्क येऊन त्याच्यामध्ये आग पकडू शकतात, तर त्याच्यामुळे अशा ठिकाणी फ्लेमप्रूफ इक्विपमेंट जी म्हणतो आपण ती वापरणं जरुरी आहे. आणि तिथं व्हेंटिलेशन ठेवणं म्हणजे हवा खेळती राहणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे ही जी व्हेपर रसायनाची जी व्हेपर तिथं जमा होती ती जर तिथनं काढली तर तिथं आग लागणार नाही ही आपण काळजी घेऊ शकतो. तसे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कॅलेंडरमध्ये मुद्दे मांडतो चित्रांच्या रूपाने. आणि हे अतिशय इफेक्टिव्ह मीडिया आहे असं मी म्हणेल, कारण चित्र पाहिलं की आपल्याला लगेच मुद्दा कळतो आणि त्याच्यावरती काय परिणाम घ्यायचं हे पण आपण कळू शकतो. जसं पर्यावरणामध्ये आपण बघतो की बीचवरती गेल्यानंतर सगळीकडे कचरा पसरलेला असतो, तर ते भारत सरकारने पण एक छान मोहीम राबवली आहे की स्वच्छता अभियान.
तर ते पण आम्ही या चित्रामध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे की हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की जो काही पब्लिक प्लेस आहे ती आपली स्वच्छ ठेवणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. अगदी बरोबर. ते मेंटेन म्हणजे खूप प्रतिकात्मक रूपातनं तुम्ही तुमचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करता आहात आणि अर्थात एक नागरिक म्हणून ती सगळी जबाबदारी आपण सगळ्यांनीच घ्यायची आहे, नाही का? याच विषयी बोलायचंय, पण एक फोन आलेला आहे तो पण घेऊया. पुण्याहून बनसोडे आपल्याशी बोलतात. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. औद्योगिक सुरक्षाचं महत्व हा कार्यक्रम चालू आहे, पण सरकारचे सुरक्षेचे धोरण असताना 6 कामगाराचा मृत्यू गुदमरून टाकीत होतो लातूर इथे. अशाच बऱ्याच घटना घडतायत लघुउद्योग क्षेत्रामध्ये. मग याच्यावर काय प्रयोजन आहे का केवळ आपला कार्यक्रम आहे असं दिसतं मला, तर याचा खुलासा व्हावा. बरं, धन्यवाद. सुरक्षा अभियान चालू असतानाच असुरक्षित वातावरणामुळे म्हणा किंवा इतर अनेक कारणामुळे अपघात होत आहेत कामगारांचे लघुउद्योग क्षेत्रामध्ये, तर अशा वेळेला काय नियमावली किंवा काय कारवाई? कायदा तर सगळ्यांसाठी एकच असतो, मोठा उद्योग असेल किंवा छोटा उद्योग असेल. पण याच्यामध्ये मोठ्या उद्योगांमध्ये बऱ्यापैकी सुरक्षेबद्दल जागरूकता आलेली आहे, पण छोट्या उद्योगांमध्ये अजूनही हवी तशी जागरूकता आलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपण जे छोटे मोठे अपघात बघत राहतो, जसं तुम्ही बरोबर सांगितलं की टाकीमध्ये उतरून लोक मरण पावली, त्यांना त्याबद्दलची पुरेशी माहिती नव्हती आणि त्या टाकीत उतरण्याआधी सुद्धा त्यांना जी सुरक्षेची उपकरणं द्यायला हवी होती ती पण त्यांना मिळाली नसणार, त्याच्यामुळे हा अपघात झाला. तर याच्यावरती मला वाटतं 2 प्रकारे आपण काम करू शकतो. एक तर म्हणजे सुरक्षेबद्दल ती जेवढी माहिती वाढवता येईल त्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल हे आपण पोहोचवणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे छोटे उद्योगदार असतात की त्यांच्यामध्ये सेफ्टीबद्दलची जागरूकता निर्माण करणं. मला वाटतं या 2 गोष्टींमधनं आपण हे बऱ्यापैकी साध्य करू शकतो. सर, खरं तर खूप विषय महत्वाचा आहे, पण आता घड्याळ खुणवायला लागलेला आहे, त्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं तसं की नियमावली तर आहेच, पण आपत्कालीन अपघात झाल्यानंतर नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? आपत्कालीन कार्यप्रणाली प्रत्येक कारखान्याला असणं अतिशय जरुरीचं आहे. पण तसंच तुम्ही बघितलं तर आजकाल आपले हाय राईज बिल्डिंग वाढत चालले आहेत आणि कॉर्पोरेट ऑफिसेस सुद्धा अशाच ठिकाणी असतात. त्यामुळे प्रत्येक हाय राईज बिल्डिंगला म्हणा किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसला सुद्धा इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस अँड रिस्पॉन्स प्लॅन हा बनवणं कंपल्सरी आहे. बरं. की आणि ज्याच्यामध्ये हा प्लॅन बनवल्यानंतर तो प्रत्येक कामगाराला त्याची माहिती करून देणं जरुरी आहे. आणि हे आपण करू शकतो मॉक ड्रिल्स करणं, म्हणजे वेळोवेळी त्या प्लॅनची रिहर्सल करून त्या प्लॅनबद्दल प्रत्येक कामगाराला माहिती करून देणं. म्हणजे जेव्हा केव्हा ही आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा प्रत्येक कामगाराला आपला रोल काय हे कळणं अतिशय जरुरी आहे. आणि कारण इमर्जन्सी आली तर ती काही सांगून येत नाही, आणि इमर्जन्सी हँडल करण्यासाठी आपल्याला खूप कमी अवधी असतो. एक सुरुवातीचे 4-5 मिनिटं अतिशय मोलाची असतात. त्यामुळे त्या वेळामध्ये जर आपल्याला आपला रोल कळला तर आपण व्यवस्थितरित्या ती आपत्कालीन परिस्थिती हाताळू शकतो आणि कमीत कमी फॅटॅलिटी किंवा कमीत कमी लोक इजा होऊ शकेल त्यांना. आपल्याला वाचवणं सगळ्यात महत्वाचं असतं. तर हे या आपत्कालीन कार्यप्रणालीतनं आपल्याला साधू शकतो. अगदी बरोबर सर. ही सगळी जी नियमावली आहे ती कामगारांसाठी किंवा कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी असं आपण म्हणू शकतो. एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी कशी असली पाहिजे, अगदी थोडक्यात काय सांगाल सर? मी असं सांगू इच्छितो की प्रत्येकाची जबाबदारी हे आपल्याच हाती असते. त्यामुळे प्रत्येक काम करताना तिथं काय धोके आहेत हे माहिती करून घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि ते धोके टाळण्यासाठी प्रत्येक कारखान्याने म्हणा किंवा ऑफिसेसमध्ये काय काय कार्यप्रणाली अवेलेबल आहे ही माहिती करून त्याच्यावरती कशी उपाययोजना करायची हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अगदी थोडक्यात असं आहे की या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी सुरक्षेचे नियम आहेत, त्या नियमांची माहिती करून घेणं हीच नागरिक म्हणून आपली खूप महत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे जे सुरक्षा आणि नेतृत्व ही जी यावर्षीची थीम आहे ती खऱ्या अर्थानं सार्थ होईल अशी आपण म्हणू शकतो, नाही का? आणि हीच प्रार्थना आपण आजच्या दिवशी करूया.
कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. सर, तुम्ही इथे आलात आणि या सुरक्षेच्या बाबतीतले जे नियमावली आहेत ते खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेत. त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.